शुभविवाह या मालिकेच्या 1 जानेवारीच्या भागामध्ये आपण कालच्या भागात तर पाहिलं बलदेवने सगळं ऐकलेलं आहे आणि बलदेव आता टोटली या दोघांच्या मागावरती आहे किंवा मागे आहे आणि तो सांगतो मी सगळं जरी ऐकलं असलं ना तरी सुद्धा मला माहिती आहे ना की तुम्ही दोघं जण किती चांगल्या प्रकारे हे सगळं हँडल केलेलं आहे. म्हणजे तुम्ही खून केलात हे मी जरी ऐकलं असलं तरी तो खून कोणत्या परिस्थितीत केलात ते सुद्धा मी ऐकलेलं आहे आणि तुम्ही दोघं का घाबरता. आतापर्यंत गेली 7 वर्ष तुम्ही दोघं जण हा खून पचवण्याचा प्रयत्न करत होतात पण आता मी आहे ना तुमच्या मागे. तुम्हाला चिंता करायची काहीच गरज नाहीये. मी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या सोबतच राहणार आहे. काहीही चिंता करू नका असं म्हणत असताना इकडे आता तो सांगतो की ज्या गोष्टी ऐकायला हव्या होत्या त्या पण मी ऐकल्यात आणि ज्या ऐकायला नको होत्या त्या पण ऐकल्यात. रागिणीने कशा प्रकारे आपल्या क्षितिजाला किडनॅप केलं आणि त्यानंतर मग तुम्ही तिच्या मागे कसे गेलात हे मी सगळं ऐकले. तुम्ही जे केलं ना ते तुमच्या जागी योग्य असतं. त्या जागी मी सुद्धा असतो ना तरी सुद्धा मी पण हेच केलं असतं. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला दोघांवरती अजिबात संकट येऊ देणार नाहीये. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा राहणार आहे. कितीही संकट आली ना कुणीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी ढाल बनून हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम राहील. आता इकडे आकाशला इतका आनंद होतो. थँक्यू बलदेव असं म्हणत तो आता बलदेवचे आभार मानायला लागलेला आहे. पण त्याच वेळेला बलदेव म्हणतो थँक्यू तर आम्ही तुला म्हटलं पाहिजे पण आता खरंच तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं तो म्हणतोय. बरं हे सगळं चालू असताना मग आता तो सांगतो आजपासून तुम्ही दोघं जण हे सहन करत होतात आत्तापर्यंत पण यापुढे मी तुमची साथ अजिबात सोडणार नाहीये. काही झालं तरी हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा राहणार असं म्हणत प्रेक्षकांनो त्यांनी आता अर्जुन इकडे भूमी आणि आकाश या दोघांच्या मागे आता खंबीरपणे उभं राहायचं ठरवलंय. आणि तो म्हणतो किती मोठ्या त्रासामधून तुम्ही गेला असाल, किती स्वतःला त्रास करून घेतला असाल, मला याची सगळी कल्पना आहे. खरंच मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही याचं आता मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला आता इतकं वाईट वाटतंय ना की मी या सगळ्यामध्ये खरंच तुमची आत्तापर्यंत का नाही मदत करू शकलो असं म्हणत तो स्वतःलाच दोष देत आहे आणि स्वतःलाच दोष देत तो आता तिकडे बोलतोय. बरं हे सगळं चालू असताना तिघांनी ठरवलंय की काहीही झालं तरी आता आपली एकी असायलाच पाहिजे. इकडे तोपर्यंत अपूर्वाच्या आईला मुद्दामच त्रास देण्याचं काम इकडे करत आहे ते म्हणजे आता इकडे रागिणी आकाश मारायला आलाय. आकाश का मारतोस तिला ती आपल्या अपूर्वाची आई आहे तिला का मारतोस असं म्हणत ती आता काठी घेऊन त्याच्यावरती हल्ला करायला लागलेली आहे आणि आता तिच्यावरती हल्ला करते जेणेकरून आता इकडे ती घाबरावी. आकाश मला मारतोय असं आता ती मी घाबरून बोलायला लागली आणि त्यानंतर ती इतकी घाबरले की ती आता आकाश असं ओरडायला लागले आणि त्यावरती पौर्णिमाला हे काही पटत नाहीये. सारखं एखाद्याला किती टॉर्चर करायचं हे मात्र तिला पटत नाही आणि ती सांगते काय करताय तुम्ही, असं का वागताय तुम्ही तिच्यासोबत. यावरती ती सांगते असं वागल्यास तिच्या मनामध्ये आकाशविषयीची घृणा निर्माण होणार नाहीये आणि असं मी वागले ना तरच ती आता आकाशचा इतका राग करेल आणि अपूर्वा भेटण्यावरती तिला आता आकाशनेच मला किडनॅप केले असं सांगेल. असं म्हणत ती बोलत असताना अचानक रागिणीच्या मोबाईलवर एक फोटो आलेला आहे. रागिणीच्या मोबाईलवरती फोटो आल्यावरती रागिणी भलतीच खुश झालेली आहे आणि त्यावरती अपूर्वा तिला म्हणते काय झालं, काय इतक्या खुश आहात तुम्ही. त्यावरती लगेचच ती सांगायला लागते काय सांगू तुला, अगं खरं सांगायचं तर आता खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. यावरती ती म्हणते काय झालंय. त्यावरती लगेचच ती सांगते हा मेघव्यास आकाशचा मित्र आता इकडे आकाशसाठी परत एकदा आलेला आहे. तो म्हणजे भारतामध्ये आणि भारतामध्ये तो आल्यामुळे आता पूर्णपणे तो अडकणार आहे. काहीही त्याला झालं तरी सुद्धा त्याला आता पकडणार आपण नाही. म्हणजे पकडायचं आहे ते म्हणजे इकडे अपूर्वापर्यंत आपण फक्त टीप द्यायची आहे आणि आता टीप देऊन आपण तिला अरेस्ट करायला लावायचं आहे. काही काळजी करू नको. आता आपण ह्या आकाशला बरोबर रीतीने संपवायचं आहे. म्हणजे मेघव्यासला पकडणार तर अपूर्वा पण टीप आपण दिलेली आहे हे कुणाला कळणार नाहीये असं म्हणत तिने आता घाणेरडा डाव तर रचलेला आहे. आणि काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे आकाशच्या मित्राला किडनॅप करायचं आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती काढून घ्यायची असं तिने ठरवलेलं आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता लगेचच इकडे दाखवलं जातंय आपल्याला की हे सगळेजण गेम खेळतायत. ॲक्च्युली हा गेम आहे ते म्हणजे क्षितिजाचं इंटरोगेशन आता व्यवस्थितरित्या पार पडावं किंवा क्षितिजाला हे सगळं करण्यात यावं यासाठी लपाछपीचा गेम खेळण्यात आलाय. आकाश आणि भूमी तिकडे लपले, इकडे मानसी सुद्धा लपलेली आहे. सगळेजण लपाछपी खेळत आहेत आणि ज्या वेळेला लपाछपी
सगळेच जण खेळत आहेत आणि त्यावरती लगेचच आता इकडे क्षितिजा सगळ्यांना म्हणजे बलदेव सगळ्यांना शोधतोय. बलदेव शोधत असताना तो मानसी आणि आता अथर्वला पकडतो. त्यानंतर तो क्षितिजाला पकडतो. क्षितिजाला पकडल्यावरती तो आता लगेचच इकडे सांगतो, बोल आई बाबा कुठे आहेत तुझे, आई बाबा कुठे आहेत. यावरती ती सांगते, मी का सांगू आई बाबा कुठे आहेत ते, म्हणजे खरं सांगायचं तर आमचं ते सिक्रेट आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, अच्छा आम्हाला सिक्रेट नाही का सांगणार. आणि त्यावरती मग आता तो म्हणतो, बोल. ती म्हणते, नाही आई बाबांचं सिक्रेट मी कुणाला सांगणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे हे तिला सांगितलेलंच आहे की आई बाबांचं सिक्रेट कुणाला सांगायचं नाही, हे काहीतरी प्लॅनिंग आहे. अपूर्वा जेव्हा विचारेल त्यावेळेला अशाच प्रकारची काहीतरी उत्तर द्यावी हे क्षितिजाला या लोकांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मग आता लगेचच इकडे क्षितिजा तेच बोलती आहे. आकाशभूमी पाहत आहेत आणि काही झालं तरी क्षितिजा अपूर्वाच्या इंट्रोगेशनमध्ये तयार व्हावी यासाठी हे सगळं चाललंय. आता इकडे बलदेव तिला शोधतोय, म्हणजे आकाश आणि भूमीला शोधतोय. त्यापर्यंत मग आता लगेचच बलदेव आणि हे शोधत असताना आकाश येऊन मागून त्याला ढप्पा असं देतोय. ज्यावरती आकाश आता ढप्पा असं म्हणतोय आणि त्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतोय की पकडलं ना मी तुला. आणि असं म्हणत असताना अपूर्वाची एंट्री होते. अपूर्वा म्हणते, चल क्षितिजा आता आपल्याला छानपैकी गप्पा मारायच्या आहेत. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती म्हणायला लागते, गप्पा का, मग इथेच का नाही मारायच्या. यावरती ती म्हणते, नाही आपण आतल्या खोलीत जाऊया आणि आता गप्पा मारूया. असं म्हटल्यावरती क्षितिजा म्हणते, ठीक आहे. आता क्षितिजाला या सगळ्यासाठी प्रिपेअर केलेला आहे आकाश आणि भूमीने. आणि मुद्दामच निघताना भूमी तिच्या कानात सांगते, क्षितिजा आपलं जे काही सिक्रेट आहे ना, म्हणजे हे सिक्रेट अजिबात आपण आता कुणाला सांगायचं नाहीये, माहिती आहे ना तुला काय करायचंय ते. यावरती क्षितिजा सांगते, हो तू काळजी करू नकोस, आपलं सिक्रेटच राहणार आहे. चल अप्पू आंटी, पण आपण जायचंय कुठे, काय करायचंय. यावरती अपूर्वा म्हणते, चल की आपण छानपैकी एक गेम खेळूया आणि त्यानंतर मग आता मी तुला सांगते काय करायचं ते, जायचं आतल्या खोलीमध्ये. असं म्हणत अपूर्वा तिला आता आतल्या खोलीत घेऊन गेलेली आहे. जेणेकरून आता इकडे अपूर्वा तिला घेऊन गेल्यावरती लगेचच इकडे सगळ्यांना जरा टेन्शनच आलेलं आहे. आणि त्यामुळे आता इकडे सगळेच जण गडबडलेले आहेत. अपूर्वा विचारायला लागते, हे बघ काही नाही, आपण काहीतरी गेम फक्त खेळायचं आहे. त्यावरती ती म्हणते, गेम कसला गेम खेळायचा. तर अपूर्वा तिला सांगायला लागते, तू सांग. यावरती ती म्हणते, आम्ही पेपर कप खेळतो, म्हणजे पेन्सिल कप खेळतो. पेन्सिल घ्यायचे आणि त्याच्या दोन्ही टोकाला पेपर कप बांधायचे. त्याच्या दोन्ही टोकाला पेपर कप बांधल्यावरती मग आता ते असं उडवायचं. ती म्हणते, पण इथे आपल्याकडे कुठे आहे ना, म्हणजे आपल्याकडे सध्या तरी पेपर कप नाही आहेत. मग त्यावरती ती म्हणते, आपण दुसरा गेम खेळू शकतो. ग्लास घ्यायचा, हे बॉल घ्यायचा आणि तो बॉल असा कॅच करून ग्लासामध्ये टाकायचा, असं ते म्हणायला लागते. पण त्याच वेळेला अपूर्वा सांगते, पण आपल्याकडे बॉल पण नाही आहे. आपण एक काम करूया का, मी तुला एक शब्द देईन, त्या शब्दावरून तुला काय आठवते ते तू लगेच मला सांगायचं. त्यावरती इकडे आता क्षितिजा सांगते, अच्छा पण हे काय, मला गेम हा कळला नाही. त्यावरती लगेचच ती सांगते, हे बघ म्हणजे मी तुला म्हटलं की ऑरेंज, तर तू म्हणायचं ज्यूस. त्यावरती ती म्हणते, आणि आईस्क्रीम पण. यावरती अपूर्वा सांगायला लागते, अरे वा, आमची क्षितिजा तर आता खूपच हुशार आहे, ती आता पटापट उत्तर देणार आहे. क्षितिजा म्हणते, हो तू प्रश्न विचार अप्पू आंटी, मी त्याची उत्तरं पटापट देईन. असं म्हणत ती आता क्षितिजाला आपल्या घोळामध्ये घेते, जेणेकरून तिला आता तिच्याकडून सगळी माहिती काढून घेता येईल आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील. बरं, हे सगळं चालू असताना मग आता अपूर्वा सांगते की अपूर्वा तिला काही बेसिक प्रश्न विचारायला सुरुवात करते. आधी सुरुवातीला असं काहीही रँडमली विचारते आणि त्यानंतर मग आता एक एक प्रश्न विचारत ती आता मेन प्रश्नापर्यंत पोहोचायला लागलेली आहे. म्हणजे सिक्रेट म्हटल्यावरती ती सांगते आई बाबा म्हटल्यावरती आता ती म्हणते, काय सिक्रेट काय आई बाबांचं. यावरती आता इकडे लगेचच क्षितिजा सांगायला लागते, अगं अपूर्वा काकी, म्हणजे ते तर सिक्रेटच असतं ना, सिक्रेट हे कुणाला सांगायचं नसतं ना. त्यावरती ती म्हणते, अच्छा म्हणजे तू आता अपूर्वा काकीला सुद्धा आता सिक्रेट सांगणार नाही आहेस का, काय तुझं हे, असं कसं तू वागू शकतेस, जाऊ दे आता मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. असं म्हणत ती तिच्यावरती ॲक्टिंग करायला लागते. आणि इकडे सगळेच जण खूपच पॅनिक झालेले आहेत. काय चाललं असेल आतमध्ये ती काय विचारत असेल किंवा ती काय प्रकार करत असेल, हा सगळा त्यांच्या मनात चालू आहे. आणि अपूर्वा इथे आता बरोबर रीतीने ॲक्टिंग करते. अपूर्वाला मुळातच आता इकडे कसं इंट्रोगेशन करावं, लहान मुलांना काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी आता परफेक्टली माहिती आहेत. आणि त्याच वेळेला मग आता ती म्हणते, ठीक आहे तू नको बोलूस मला अपूर्वा आंटी, कारण तू मला काही सिक्रेट सांगत नाहीस ना. यावरती ती म्हणते, असं काय करतेस, अगं तू रागवलीस का माझ्यावरती. ती सांगते, मी कशाला रागवू, मी कोण लागते तुझी,
तू का मला सिक्रेट सांगशील, बरोबर ना? असं म्हटल्यावरती ती सांगते, अगं तसं नाही आहे, मी तुला सांगेन सिक्रेट. मग ती म्हणते, सांग बरं, तुझ्या आईबाबांचं काय सिक्रेट आहे ते सांगशील का मला? ती सांगते, ठीक आहे, मी तुला माझ्या आईबाबांचं सिक्रेट आता नक्कीच सांगेन, असं ती म्हणायला लागते. आता हे सगळं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि त्यानंतरच हे सगळं घडतंय. मग ती म्हणते, बोल लवकर, सांग मला, असं म्हणत ती आता क्षितिजावरती प्रेशर टाकायला लागलेली आहे की बोल लवकर, बोल लवकर, बोल लवकर, असं म्हणत ती तिला विचारते. क्षितिजा सुद्धा आता सिक्रेट काहीतरी सांगते. काय प्रकार सांगते माहीत नाहीये, पण बाहेर आल्यावरती भूमी तिच्यावरती खूप चिडले. तुला सांगितलं होतं ना की आपलं सिक्रेट हे कुणालाही सांगायचं नाहीये, म्हणजे काही झालं तरी सुद्धा सिक्रेट हे सिक्रेटच असतं ना, मग तू कसं काय कोणाला सांगितलंस? जाऊ द्या, आता मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, असं रागारागात भूमी तिला बोलतीये. आणि त्यावरती ती म्हणते, आई, अपूर्वा आंटीलाच तर सांगितले ना, दुसरं कुणाला मी सिक्रेट सांगितले? मी दुसरं कुणालाही सिक्रेट सांगितलेलं नाहीये. त्यावरती भूमी तिच्यावरती चिडलेली आहे. आणि आता अपूर्वा विचार करते, मी तर जिंकले, पण हा डाव खरं तर भूमीने जिंकलेला आहे. भूमी या सगळ्यामध्ये पद्धतशीररित्या आता हे केलेलं आहे तिने. तोपर्यंत इकडे मेघला पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे, ती म्हणजे रागिणी. रागिणी मेघला पकडले आणि ती म्हणते, आकाशसाठी काम करतोस ना, तूच माझा पासपोर्ट वगैरे बनवून मला लंडनला पाठवलीस आणि आता माझं सगळं हे केलंस, आता बघ मी तुझ्यासोबत काय करते ते, असं म्हणत तिने आता त्याला अपूर्वाच्या हवाली केलेलं आहे. अपूर्वाच्या हवाली केल्यावरती अपूर्वा त्याची आता कसून चौकशी करत आहे. अपूर्वा कसून चौकशी करत असताना इकडे आता क्षितिजा आईबाबांवरती चिडलेले आहेत. तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही आता मला का हे सगळं सांगताय? अपूर्वा आंटी चांगली आहे, तुम्ही खूप वाईट आहात, अशा पद्धतीने ती आता बोलायला लागलेली आहे. काय नक्की सिक्रेट कळलंय? इकडे रागिणीने त्या माणसाला पोलिसांच्या हवाली केले, मेघला. आता मेघ या सगळ्यामध्ये काय सांगणार, किंवा मेघ या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता आकाशचं सिक्रेट ठेवू शकेल का? येणाऱ्या भागामध्ये अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत.